देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता. आणि या ठिकाणी चालू असणार आपला 18वा अध्याय. सगळ्या गीताशास्त्रामध्ये सांगितलेल्या 17 अध्यायांचं सारभूत आणि म्हणून मूर्धन्य स्थान की जे जे गीताशास्त्रामध्ये या ठिकाणी सांगितलं ते सर्वच्या सर्व. आणि म्हणून या सगळ्या गीताशास्त्राचा काय उपसंहार म्हणजे शेवट. आणि त्याबरोबर सर्व वेदार्थ, सगळ्या वेदाचा जो असणारा अर्थ काय आहे तो अर्थ या अध्यायाच्या द्वारा या ठिकाणी सांगितला. आणि म्हणून या ठिकाणी मग नक्की सगळ्याचा अर्थ काय तर संन्यास आणि त्याग. त्यागात शांती अनंतरम. शास्त्राचं प्रयोजन काय? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती ही जीवाला प्राप्त व्हावी याकरिता शास्त्र. आणि मग ती अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशय आनंद आम्हाला प्राप्त करायचा असेल तर काय सांगितलं शास्त्राने? त्यागात शांती अनंतरम. त्यागानंतरच तुम्हाला शांती जी आहे परमशांती, बाकी जी आहे ती शांती तेवढ्यापुरती आम्हाला टेम्पररी तेवढं प्राप्त झाल्यानंतर वाटतं की बरं आहे, परंतु प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्याचा जो मेंटेनन्स आहे तो परत दुःखालाच कारणीभूत आहे. म्हणून जोपर्यंत म्हणून त्या काका म्हणजे कावळ्याची ती त्या ठिकाणी आपण गोष्ट पाहतो की तो मांसपिंड त्या ठिकाणी त्याला प्राप्त झाल्यानंतर काय घेतला त्याने? चोचीमध्ये तो पकडला. चोचीमध्ये पकडून असा खाण्याचा प्रयत्न जेव्हा चालू केला तर इतर जेवढे होते कडला असणारे जे कावळे ते काय त्याच्या मागे धावायला लागले. म्हणून त्यांनी तो चोचीमध्ये पकडला आणि तो इकडून तिकडे धावायला त्याचं फिरणं चालू झालं, उडणं चालू झालं. आणि असा उडत असताना त्याच्या मागे हे बाकीचे इतर जे कावळे होते सगळे त्याच्या मागे धावत होते. कुठपर्यंत धावत होते? जोपर्यंत मांसपिंड त्याच्या चोचीमध्ये होता तोपर्यंत हे सर्व त्याच्या मागे धावत होते. आणि जेव्हा मग काय झालं, धावत असताना हे जोपर्यंत हा मांसपिंड मी सोडणार नाही तोपर्यंत हे मला सोडणार नाही असं लक्षात आल्यानंतर त्या कावळ्याने काय केलं? तो मांसपिंड सोडून दिला. आणि मग काय होऊन निवांत होऊन एका झाडावर बसला. म्हणजे जोपर्यंत म्हणून तेव्हा काय केलं? त्या बाकीच्यांनी त्याचा असणारा पाठलाग सोडून दिला. म्हणजेच काय? त्याग जोपर्यंत होत नाही थोडक्यात तोपर्यंत निरतिशय जी शांती आहे, निरतिशय जो आनंद आहे, हा निरतिशय आनंद या ठिकाणी आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं मोक्ष संन्यास योगो ना. संन्यास मोक्ष प्राप्त करायचा असेल तर संन्यास त्याग याच्याशिवाय काही गत्यंतर नाही. दुसरा कोण नान्य पंथा विद्यते अनाय. की दुसरा कोणताच मार्ग नाही. या मार्गाने जाऊ का त्या मार्गाने, कुठलाच मार्ग नाही. न कर्म नान प्रजया धने न त्यागे ने एके अमृतत्वमानशुः. सांगितलं कर्म धन प्रजा कुशानही ते प्राप्त होणार नाही. पण कशाने प्राप्त होणार? त्यागेन एके अमृतत्वमानशु. एकमात्र त्यागानेच त्याची प्राप्ती. आणि म्हणून त्या अनुषंगाने संन्यास त्याग हे जे शब्द आहे त्याची विशेष व्याख्या जाणून घेण्याच्या इच्छेने या ठिकाणी असणारा अर्जुनाचा प्रश्न 18व्या अध्यायामधील पहिला संन्यासस्य महाभावो तत्त्वमिच्छामि वेदितुम. संन्यास या शब्दाचा आहे त्यात मी तत्वतः म्हणजे नक्की त्याचं तत्व काय त्यातलं ते मला जाणण्याची इच्छा आहे. त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशनसूत. त्याचप्रमाणे त्याग या शब्दाचा काय निराळा अर्थ आहे हे सगळं मी या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून भगवंताने मग तिथं उत्तर द्यायला आरंभ केला. काम्यानां करणाम्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्म फलत्यागं प्राहुस्त्याग विचक्षणः. हा करून 3व्या श्लोकाच्या माध्यमातून भगवंत त्याचं विशेष पुन्हा विश्लेषण काय म्हणतात 3ऱ्या श्लोकाच्या माध्यमातून? त्याज्यं दोषवदित्येगे कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदानतपः कर्म न त्याज्यमिति चापरे. त्याज्यं दोषवत् इति एके कर्म प्राहुः मनीषिणः. म्हणजे ना काही विद्वानांचा इथे 2 गट त्यांचे केले. काही विद्वान जे आहेत ते काय म्हणतात
तर काही विद्वान असे म्हणतात काय दोषाने युक्त असणारे जे कर्म आहे मीमांसक जे आहेत सांख्य जे आहेत ते काय म्हणतात की काय अत्यंत दोषयुक्त असल्यामुळे दोषवत त्या ठिकाणी दोषवत इति एके प्राहुः मनीषिणः किम कर्म त्याज्यम कर्मामध्ये दोषच आहे. कर्म तुम्ही करायला गेला की त्या कर्माच्या अनुषंगाने दोषाची निर्मिती आहेच आणि म्हणून कर्मामुळेच जर दोषाची निर्मिती होत असेल तर सांख्य काय म्हणतात काय तर काय केलं पाहिजे मग कर्माचाच त्याग करून टाकला पाहिजे असं काही लोक म्हणतात. काही विद्वानांचं असं म्हणणं आहे. तद्व्यतिरिक्त अन्य मीमांसक पूर्वमीमांसक जे आहेत त्यांचं म्हणणं काय यज्ञ दान तपःकर्म यद्यपि कर्माचा त्यागच करायचा आहे परंतु ही तीना व्यतिरिक्त कोणकोणतं यज्ञ दान तपः हे जे आहे यांना कर्म न त्याजम इति अपरे त्या अपरे म्हणजे दुसरे ते पूर्वमीमांसक आहेत ते काय म्हणतात ते यज्ञ दान तप हे जे कर्म आहे हे त्याज्य नाही असे म्हणतात ज्याचा कधीही त्याग केला नाही पाहिजे. अनेक काय म्हणतात त्याज्यम दोषवदित्येके कर्म प्राहु मनीषम एक म्हणतात कर्माचा त्याग केला पाहिजे. अनेक काय म्हणतात कर्माचा यज्ञ दान तपस्वरूप जे कर्म आहे त्या कर्माचा त्याग केला नाही पाहिजे. मग नक्की काय केलं पाहिजे त्याग केला पाहिजे का त्याग केला नाही पाहिजे असा पुन्हा आपल्या सर्वांच्या मनामध्ये संशय जो निर्माण होतो त्या संशयाचं या इथे आचार्य समाधान करतात. हा जो आहे या ठिकाणी काय त्याज्यम दोषवदित्ते ते जे म्हणजे त्या ठिकाणी जे सांख्य आहेत म्हणजे हा जो श्लोक आहे हा यथार्थ ज्ञानी नाही मधल्या टप्प्याचे जे आहेत म्हणजे काय जे काय झालं आता चित्तशुद्धी झाल्यानंतर अजून ज्यांना काय पूर्ण जे आहे ब्रह्मज्ञान अपरोक्ष अनुभूती जी आहे अजून अपरोक्ष अनुभूती प्राप्त झालेली नाही म्हणजे अजून सेकंड स्टेजला जे गेलेले आहेत अशांकरिता म्हणून वास्तविक काय ब्रह्मज्ञानानंतर ब्रह्मविद वरिष्ठ झाल्यानंतर कर्म त्यागच आहे परंतु अजून अंतःकरणाची असणारी अवस्था परिपक्व भावाला ज्याला म्हणतो आपण उर्वारुक इव बंधनान मृत्युर्मोक्ष यमामृता तर परिपक्व अवस्थेमध्ये गेल्यानंतर मग काय मग त्यागच आहे परंतु परिपक्व अवस्था नाही त्या अवस्थेमध्ये काय केलं पाहिजे ते सांगण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. जो परिपक्व अवस्थेला गेलेला संन्यासी आहे ब्रह्मविद आहे त्यासाठी सर्व कर्मफल त्यागच आहे सर्व कर्म संन्यासच त्याच्यासाठी आहे परंतु त्याच्यात थोडासा खाली आहे त्याच्याकरता म्हणून या ठिकाणी हा श्लोक त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून त्याचा असणारे आचार्य त्याच्या विशेष भाष्य या ठिकाणी करतात. काय म्हणतात आचार्य त्याज्यमिति त्याज्यम त्यक्तव्यम दोषवद दोषः अस्य अस्ति इति दोषवद किं तत् कर्म बंध हेतुत्वात् सर्व एव अथवा दोषयता रागादिः त्यजते तथा त्याज्यम इति एके कर्म प्राहो मनीषिणः पंडिताः सांख्यादिदृष्टिम् आश्रिताः अधिकृतानां कर्मिणाम् अपि इति तत्रैव यज्ञदानतपः कर्म न त्याज्यम् इति च अपरे कर्मिणः एव अधिकृताः तान् अपेक्ष्य एते विकल्पाः न तु ज्ञाननिष्ठान् व्युत्थापिनः सन्न्यासिनः अपेक्षा ज्ञानयोगेन सांख्यानां निष्ठा मया पुरा प्रोक्ता इति कर्म अधिकारात् अपोद्धृताः येन तान् प्रतिचिंताः. काय म्हणतात आचार्य या ठिकाणी म्हणतात काय त्याज्य म्हणजे त्याग करण्यास योग्य. त्याज्य म्हणजे काय तर त्याज्य म्हणजे त्याग करण्यास योग्य ज्याचे ठिकाणी दोष आहेत ते दोषवत. कोण त्याज्य आहे तर ज्याच्या ठिकाणी जे दोषवत आहे ज्याच्यामध्ये दोष आहे ती गोष्ट काय केली पाहिजे त्यागच केली पाहिजे. सर्वसामान्य व्यवहारामध्ये पण आपण काय करतो जी दोष ज्यामध्ये दोष आहे त्याचा आपण काय करतो त्या गोष्टीचा आपण त्याग करत असतो तेच या ठिकाणी सांगितलं. मग काय केलं पाहिजे दोषवत म्हणजे ते दोषवत त्याज्य काय मग ज्याच्यामध्ये दोष पण आहे आणि म्हणून मग त्याचा काय केला पाहिजे त्याग केला पाहिजे. मग असं दोषवत त्याग करणारं
अथवा त्याग करणारी कोणती गोष्ट? बंधाचे कारण असल्यामुळे सर्व ही कर्म सदोष व त्याज्य आहे. ही सर्व जी आपण कर्म करतो नित्य नैमित्तिकादी, ही सर्वच्या सर्व कर्म काय? बंधालाच कारणीभूत आहे. ती केल्यानंतर काय? जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे त्या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्येच आम्ही पुन्हा जाणार आहोत. आणि म्हणून बंधाचे कारण असल्यामुळे सर्व कर्म जी आम्ही कर्म करत आहोत ही सर्व कर्म कशी आहेत? सदोष आहेत. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी दोष आहे व त्याज्य आहेत. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे? सदोष असल्यामुळे त्याचा काय केला पाहिजे? आपण त्याग केला पाहिजे कर्माचा, अथवा रागादी दोषांचा ज्याप्रमाणे त्याग करतात त्याप्रमाणे त्याग करण्यास जे योग्य ते सर्व कर्म दोषवत त्याज्य होय. आणि म्हणजे ज्याप्रमाणे अथवा रागादी दोष जसे अंतःकरणामध्ये आहे, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर रागादी हे जे दोष आहे ह्यांचा ज्याप्रमाणे आपण काय करतो? त्याग करतो अंतःकरणामध्ये, की त्यांना आपल्या जवळ येऊन देत नाही, त्यांचा आपण त्याप्रमाणे त्याग करण्यात जे योग्य ते सर्व कर्म, ही जी काय कर्म आहे नित्य नैमित्तिकादी आपण जी कर्म का आहेत ही सगळी दोषवत आहे. कारण का? कर्माचं पुन्हा काय फल? कर्मफल कर्मफल, त्याच्यामधनं पुन्हा पुण्य पापात्मक गोष्टीची आम्हाला पुन्हा प्राप्ती. आणि म्हणून ही सगळी दोषवत असल्यामुळे ती सगळी काय? ती त्याज्य आहे. असे सांख्य दृष्टीचा आश्रय, हे कोण म्हणतंय? तर हे जे सांख्य दृष्टीचा आश्रय घेणारे जे पंडित आहेत, सांख्याच्या अनुषंगाने जे आहेत ते काय म्हणतात? की ही सर्व कर्म दोषवत असल्यामुळे या सर्व कर्मांचा त्याग केला पाहिजे, असे सांख्य दृष्टीचे विद्वान या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून अशा प्रकारे सांख्य दृष्टीचा आश्रय करणारे पंडित म्हणतात, येथे कर्माचा ज्यांना अधिकार आहे अशा अज्ञ पुरुषांनीही सर्व कर्माचा त्याग करावा असे हे पंडित म्हणतात. आणि मग याच्यातनं काय होते निर्माण? याच्यावरून या पंडितांचं जे म्हणणं आहे की सांख्याश्रित असून सर्वांनी कर्मत्याग केला पाहिजे, परंतु त्याने काय प्रॉब्लेम होतोय? त्याने असं होतंय, येथे कर्माचा ज्यांना अधिकार आहे, ज्यांना कर्म करायची आहेत, अजून त्या अवस्थेमध्ये गेलेले नाही, येते ब्रह्मविद अवस्थेला अजून प्राप्त झालेले नाही, कर्म करतायत, म्हणजे प्रायमरी स्टेजला आहेत. मग प्रायमरी स्टेजला असतानाच त्यांना म्हणजे मुलगा अजून गेलाच आहे, पहिली दुसरी तर शिकतोय, त्याला 10वीचा अभ्यास देऊन उपयोग का होणार? ज्याप्रमाणे नाही त्याप्रमाणे येते. ते आत्ता ते प्राथमिक अवस्थेमध्ये असल्यामुळे त्यांना लगेच पुढची अवस्था सांगण्यात काही अर्थ नाही. म्हणून तेच म्हणतात, येथे कर्माचा ज्यांना अधिकार आहे, ज्यांना कर्माचा अधिकार आहे की आता ते कर्म करायला युक्त झालेत आता, आणि म्हणून त्यांना कर्माचा अधिकार आहे, अशा अज्ञ पुरुषांनीही सर्व कर्माचा त्याग करावा असे हे पंडित म्हणतात. आणि हे काय म्हणतात? या सर्वांनी त्याग केला पाहिजे. म्हणजे जे कर्माधिकारी आहेत ते कर्माच्या अधिकारी लोकांनी सुद्धा काय केला पाहिजे? कर्माचा त्याग केला. अशा अज्ञ पुरुषांनी, अज्ञानी जे आहेत त्यांनी सुद्धा काय केला पाहिजे? अज्ञ पुरुषांनीही सर्व कर्मांचा त्याग करावा असे हे पंडित म्हणतात. परंतु त्यांच्या संबंधाने म्हणजे कर्माधिकारी पुरुषांच्या संबंधाने यज्ञ दान तप हे कर्म त्याज्य नाही असे दुसरे मीमांसक म्हणतात. परंतु जरी हे म्हणत असले तरी सुद्धा काय म्हणतात? परंतु त्याच्या संबंधाने दुसरे कर्म अधिकारी पुरुषांच्या संबंधाने, जे कर्माचे अधिकारी पुरुष आहेत त्यांच्या संबंधाने, म्हणजे असे जे हे अज्ञ आहेत की ज्यांना कर्मामध्ये अधिकार आहेत, अशा प्रकारचे कर्माधिकारी जे पुरुष आहेत ते काय? कर्माधिकारी पुरुषांच्या संबंधाने काय? यज्ञ दान कर्म तप, यज्ञ दान आणि तप हे कर्म जे आहे त्याज्य नाही, याचा कधीही त्याग करू नये असं कोण म्हणतंय? असे दुसरे मीमांसक म्हणतात. हे दुसरे म्हणतात. एक म्हणतात त्याग केला पाहिजे, आणि दुसरे काय म्हणतात? यज्ञदान तप जे आहे याचा कदापि त्याग केला नाही पाहिजे असे दुसरे मीमांसक म्हणतात. जे कर्माधिकारी आहेत त्यांनाच उद्देशून हे विकल्प आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे जे कर्माचे अधिकारी आहेत त्यांना उद्देशून हे विकल्प दिलेले आहेत. एक तर त्यांनी कर्मत्याग केला पाहिजे, आणि कर्मत्याग जरी केला तरी त्यातून यज्ञदान आणि तप जे आहे त्या कर्माचा कधीही त्यांनी त्याग करू नये. अशा प्रकारे जे कर्माचे अधिकारी आहेत त्यांच्याकरिता म्हणून हा या ठिकाणी विकल्प त्यांनी सांगितलेला आहे.
परंतु पुढे जाऊन सांगतात पुत्रेषणा वित्तेषणा व लोकेषणा यांचा त्याग करून संन्यासी झालेले जे ज्ञाननिष्ठ आहेत, अलग लक्षात की काय, ज्यांनी खरोखर पुत्रेषणा वित्तेषणा लोकेषणा, मला मुलं होऊ देत किंवा वित्त म्हणजे पैसा असू दे, माझ्या लोकांमध्ये माझी सगळी कीर्ती जाऊ दे, अशा प्रकारचे जे आहेत या सगळ्याचा ज्यांनी त्याग केलेला आहे आणि जे वास्तविक पाहता जे संन्यासी झालेले ते ज्ञाननिष्ठ सर्व कर्म संन्यासी विद्वत संन्यासी, त्यांना उद्देशून हे विकल्प येथे सांगितलेले नाही. जे वास्तविक संन्यासी सर्व कर्मपरित्याग करून संन्यास घेतलेला आहे त्यांच्याकरता हा विकल्प नाही. मग कोणाकरता, जे अज्ञ कर्माधिकारी आहेत त्यांच्याकरिता म्हणून कर्मत्याग सांगितला. आणि कर्मत्याग जरी सांगितलेला असला तरी त्यातून चित्तशुद्धीला अत्यंत जवळची असणारी यज्ञदान तप ही जी कर्म आहेत या कर्मांचा त्यांनी अज्ञ कर्म अधिकारी पुरुषांनी त्याग करू नये. परंतु जो ब्रह्मविद आहे, सर्व कर्मसन्यासी विद्वत आहेत, पुत्रेषणा वित्तेषणा लोकेषणा यांचा खरोखर त्याग त्यांनी केलेला आहे, असे जे ज्ञाननिष्ठ संन्यासी आहेत त्यांना उद्देशून येथे विकल्प सांगितला. त्यांच्यासाठी हा विकल्प नाही, त्यांच्यासाठी सर्व संन्यासच. परंतु त्याच्या पहिल्या प्रायमरी सेकंडरी स्टेजला जे आहेत त्यांनी जरी कर्माचा त्याग केला तरी त्या कर्माच्या त्यागातून यज्ञदान तप हे जे आहे याचा त्यांनी त्याग करू नये असं या ठिकाणी सांगितलं. ज्ञानयोगेन सांख्यानाम या भगवंताच्या विचाराचा विचार केला असता कर्माधिकारापासून जे परावृत्त उत्थान पावले झालेले आहेत त्यांच्या संबंधाने या श्लोकात विचार चिंता केली. म्हणजे खरोखर जे काय कर्माधिकारापासून परावृत्त झालेले आहे, उत्थान पावलेले झालेले आहेत त्यांच्या संबंधाने या श्लोकामध्ये चिंता केलेली नाही. त्यांच्या अनुषंगाने जे सर्व कर्मसन्यास केलेला आहे यथार्थ झालेले आहे त्यांना सर्व कर्मसन्यासच आहे. कुठल्या न्यायाने? ज्ञानयोगेने सांख्यानाम. परंतु दुसरे आहे कर्मयोगेन योगिनाम जे आहे त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये दोन गट त्यांनी केलेले आहेत. सर्व कर्मसन्यासच सांगितला, कर्माचा त्यागच सांगितला एक मीमांसक म्हणतात. परंतु कर्माचा जरी त्याग केला तरी त्याच्यामध्ये यज्ञदान तप ही जी कर्म आहेत या यज्ञदान तप कर्माचा त्यांनी कदापि त्याग करू नये असे या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा काय म्हणतात, आणि म्हणजे अशा प्रकारे जे अज्ञ कर्माधिकारी आहे त्यांनी कर्म करणंच आहे, परंतु जो सर्व संकल्प संन्यासी किंवा सर्व कर्म परित्याग झालेला आहे, पुत्रेषणा वित्तेषणा लोकेषणा वित्थाय याच्यातून बाहेर आलेला आहे त्याच्यासाठी सर्व कर्म संन्यासच त्याने घ्यायचं, हे अतिशय स्पष्ट. आणि म्हणून ननु कर्मयोगेन योगिनाम यदि अधिकृताः पूर्वं विभक्तनिष्ठाः अपि यह सर्वशास्त्रार्थोपसंहार प्रकरणे यथा विचार्यन्ते तथा सांख्याभिज्ञाननिष्ठाः विचार्यताम् इति न तेषां मोहदुःख निमित्तत्यागानुपत्तेः न कायक्लेशनिमित्तदुःख सांख्यात्मनि पश्यन्ति इच्छादीनां क्षेत्रधर्मत्वेन एव दर्शित्वात् अतः ते न कायक्लेशदुःख भयात् कर्म परित्यजन्ति नापि ते कर्माणि पश्यन्ति नापि ते कर्माणि आत्मनि पश्यन्ति येन नियतं कर्म मोहतं परित्यजेयुः गुणानां कर्म नैव किञ्चित् करोमीति यदि ते संन्यासन्ति सर्वकर्मा मनसा संन्यस्य इत्यभिः तत्त्वविदः संन्यासप्रकार उक्तः. की अशा प्रकारे आहो काय म्हणतात, कर्मयोगीन योगिनाम या वचनामध्ये कर्म करणाऱ्या अधिकाऱ्याची निष्ठा पूर्वी सांगितली असून त्या कर्माधिकाऱ्याच्या ज्याप्रमाणे या सर्व शास्त्रोपसंहार प्रकरणामध्ये विचार केलेला आहे त्याचप्रमाणे ज्ञाननिष्ठ सांख्याचा या ठिकाणी विचार करणे आहे असे म्हणण्यास काय हरकत. कारण कर्म दोन निष्ठा सांगितल्या, लोकेस्मिन् द्विधा निष्ठा पुरामोक्तामय ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. जो ज्ञानयोगी आहे सांख्य आहे त्यासाठी सर्व कर्म संन्यास आणि कर्म जो योगी आहे त्यासाठी कर्मच कर्म, अशा प्रकारच्या ज्या दोन निष्ठा ज्या सांगितल्या गेलेल्या आहेत त्याचं या ठिकाणी विश्लेषण करतात. अहो कर्मयोगेन योगिनाम या वचनामध्ये त्या ठिकाणी सांगितलं भगवंताने कर्मयोगेन योगिनाम त्यांच्यासाठी कर्म करणंच आहे. आरुरुक्षोर मुनेर्योगम कर्म कारण उच्यते योगा रूढस्य तस्यैव क्षमक कारण उच्यते. पहिल्यांदा जो आहे त्याच्यासाठी कर्मच आहे, परंतु चित्तशुद्धी झाल्यानंतर योगा रूढस्य तस्यैव मग क्षमः कारण संन्यास.
अशा प्रकारे अहो कर्मयोगेन योगिनाम या वचनामध्ये कर्म करणाऱ्या अधिकाऱ्याची निष्ठा पूर्वी सांगितली असूनही त्या कर्माधिकाऱ्याचा ज्याप्रमाणे या सर्व शास्त्र उपसंहार प्रकरणामध्ये विचार केलेला आहे की ज्याप्रमाणे काय सांगितलं कर्मयोगेन योगिनाम, अशा प्रकारे काय सांगितलं या कर्म करणाऱ्या अधिकाऱ्याची निष्ठा पूर्वी सांगितली आणि पुन्हा काय केलं ती जी निष्ठा त्याची सांगितली त्या कर्माधिकाऱ्याची ज्याप्रमाणे सर्व शास्त्र उपसंहारक प्रकरणामध्ये विचार केला म्हणजे त्या सगळ्या कर्मयोगाने योगिनाम या योग्याचा ज्याप्रमाणे या अध्यायामध्ये म्हणजे 18व्या अध्यायामध्ये ज्याप्रमाणे विचार केला गेला त्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे ज्ञाननिष्ठा सांख्याचा या ठिकाणी विचार केला गेला असे म्हणण्यास काय अर्थ आहे. त्याचप्रमाणे जसा कर्मयोगीचा विचार केला या श्लोकाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे या श्लोकाच्या माध्यमातून सांख्ययोग ज्ञाननिष्ठा आहे त्याचा विचार